काल झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात आज वडगाव शहर नागरिकांच्या वतीने सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाचा चालू असताना या आपल्या सर्व निवेदनाचा मान स्वीकारून IRB कंपनीचे अधिकारी, तहसीलदार साहेब आणि इतर सर्व प्रशासकीय MSRDCचे अधिकारी इथं उपस्थित झालेले आहेत. एक मिनिट थांबा, एक शांतता ठेव, एक मिनिट. काल सकाळी 8:30 वाजता अतिशय दुर्दैवी सकाळ उजाडली. आमच्या या मातोश्री चौकात कुडेवाड्याच्या मध्ये या बस थांब्यावरती आमची भगिनी अपघातात. सर्वांनी शांतता राखा, सर्वांनी खाली बसून घ्या. काल या ठिकाणी आपल्या सर्वांची भगिनी या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू असा या ठिकाणी झाला. शांतता राखा, खाली बसून घ्या. हा अपघात झाला आणि खूप मोठी अशी शोककळा वडगाव शहरातील सर्व नागरिकांवरती कोसळली. आणि ही घटना होत असताना या घटनेला थोडे जबाबदार असलेले IRB प्रशासन असेल, MSRDचे प्रशासन असेल, त्यांनी केलेले दुर्लक्ष वेळोवेळी वडगाव शहरातील यावरती उपाययोजना काढण्यासाठी केलेले प्रयत्न यांच्याकडे दुर्लक्ष करून आणि त्यामुळे ही घटना या ठिकाणी माझी प्रशासनाला एकच विनंती राहील, पोकळ आश्वासनं देऊ नका. काल जी मृत झालेली आहे महिला, त्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. आणि जे विद्यार्थी ज्या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा हे भरीव आर्थिक मदत द्या आणि त्यांचा हॉस्पिटलचा सर्व पूर्ण खर्च MSRDC आणि IRB कंपनी यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे जी जड वाहनं आहेत ती जड वाहनं दुर्गती मार्गाने जावेत, या मार्गाने आणू नये. आणि जे IRB बेकायदेशीर काम करतंय, इकडे कमी टोल असताना इकडे वाहनं सोडतंय, तो सोडू नये आणि उड्डाण पूल तातडीने व्हावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे आणि सर्वपक्षीय मागणी ही मान्य करावी एवढीच विनंती.